किरीट सोमय्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलंय। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा नोंदवून न घेतल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलंय। घाटकोपरच्या नित्यानंद नगर इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेचा पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्याने किरीट सोमय्या हे संतप्त झालेत। ज्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेताना चूक केली आहे त्यांच्यावरही कारवाईची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्याबद्दल गुन्हा नोंदवून न घेतल्यामुळे आता किरीट सोमय्या हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन पुकारलंय। तसंच ज्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेताना चूक केली आहे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे। घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। तुमची बदमाशी तुमचा अयोग्य आम्ही तुमच्या नजरेत जाणून दिले त्याचा वेपार घ्यावाच लागणार। तुम्हाला ज्या लिगल एडव्होकेटला विचारायचं विचारा, तुम्हाला यांचा वेपार घ्यावा लागणार अयोग्य स्टेटमेंट त्यांनी जसं सांगितलं स्टेटमेंट तुमच्या पोलिसांनी स्टेटमेंट का नाही घेतली, काय फायदा घेतला एवढं पण तुम्ही पाहिलं नाही। तुम्हाला हे 1 मिनिट नथिंग तुम्ही या महिलांनी खेळजीपणातील खेळताय आणि प्लीज करताय। तिच्या नावाने एवढं घाणेरडं केलं, पहिला FIR पाहिजे सवाली पैदानी होत आहे। मला घ्यावं लागतं। वाय यू आर अवॉइडिंग, हाऊ यू कॅन अवॉइड, यू कॅन नॉट अवॉइड। तुम्हाला करावंच लागणार, करावंच लागतं। तुम्हाला FIR घ्यावा लागणार काय होता बरोबर। नंतर आम्ही स्टेटमेंट घेतलं, नंतर आम्ही सुधारतो, हे काही नॉनसेन्स आहे। जे केलं त्याचं उत्तर द्या। तुम्ही FIR घेणार आहात की नाही तेवढं सांगा। आणि याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्याचा गुन्हा नोंदवून न घेतल्यानं आता सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, काय अधिकचे तपशील? ही जी घटना आहे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडली होती। 2 अल्पवयीन मुलींवर जे आहेत ते तिकडच्याच नराधमांनी अत्याचार केले होते आणि त्यावर घाटकोपर पोलीस ठाण्याने तक्रार नोंदवली। मात्र तक्रार नोंदवताना ज्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले आहेत त्यांच्याच घरातल्यांना देखील त्यांनी अटक केलेली आहे, त्यांना देखील अटक केलेली आहे आणि त्यांनी खोटं त्या FIR मध्ये लिहून दिलेलं आहे की आम्ही त्या इसमाला मारलं। खरं असा आरोप जो आहे तो किरीट सोमय्या यांनी केलेला आहे आणि किरीट सोमय्या आज जवळजवळ 1.5 तासापासून घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन देत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ज्या मुलीवर अत्याचार झाला त्यांच्याच घरच्यांना अटक करण्याचा जो पराक्रम आहे तो घाटकोपर पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे किरीट सोमय्या अत्यंत संतप्त झालेले आहेत। त्यांनी अक्षरशः जेलच्या आतमध्ये जी पोलीस कोठडी असते त्याच्या बाहेर बसून त्यांनी त्यांचा जो पवित्रा आहे तो घेतलेला आहे आणि ठिय्या आंदोलन जे केलेले आहेत, अनेक महिला ज्या आहेत त्या त्यांच्याबरोबर आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ज्या कोण तपासी अधिकारी असेल किंवा जे घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी असेल त्यांच्यावर देखील गुन्हा नोंद झाला पाहिजे, कारण ज्या मुलीवर अत्याचार झाला त्यांच्याच कुटुंबियांना हे पोलिसांनी जेलमध्ये टाकलेलं आहे। अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य केलंय असा किरीट सोमय्यांचा आरोप आहे। त्यामुळे हे जे दोघं जे पोलीसवाले असतील त्यांना बरखास्त केलं पाहिजे, त्यांना बडतर्फ केले पाहिजे आणि त्यांच्यावर FIR घेतला पाहिजे असं स्पष्ट मत किरीट सोमय्यांचं आहे। आणि जोवर त्याला बडतर्फ करत नाही त्या पोलीस अधिकाऱ्याला तोपर्यंत मी घाटकोपर पोलीस स्टेशन सोडणार नाही असं किरीट सोमय्या यांचं ठाम मत आहे। नक्कीच, धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।